श्री गणेशाय नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री सद्गुरवे नमः. श्रीराम जय राम जय जय राम. अध्यात्म रामायण अरण्यकांडम अष्टमः सर्गः. श्री महादेव म्हणाले, मायावी आणि इच्छेनुसार रूप धारण करणाऱ्या त्या राक्षसाचा मारीजाचा वध करून राम आपल्या आश्रमाकडे येण्यास निघाला. तोच दुरून लक्ष्मण येत आहे असे त्याच्या दृष्टीस पडले. तो दीन झाला असून त्याचे तोंड अगदी सुकून गेले होते. ते पाहून त्या महामतिमान रामाने मनात विचार केला की मी मायासीता निर्माण केली आहे ही गोष्ट लक्ष्मणाला ठाऊक नाही. मला सर्व कळत आहे तरी लक्ष्मणाची फसवणूक करून प्राकृत मनुष्याप्रमाणे आपण शोक करून दाखवावा. जर मी वैराग्य धारण करून माझ्या मंदिरात स्वस्थ बसेन तर कोट्यवधी राक्षसांच्या वधाची गोष्ट कशी बरे घडून येईल. कामी जनाप्रमाणे दुःख संतप्त होऊन तिच्यासाठी शोक करू लागेन तर मग क्रमाक्रमाने सीतेचा शोध करीत राक्षसांच्या नगरीला लंकेला माझे जाणे होईल. असे झाले असता किमपीही आळस न करता सकुटुंब रावणाचा वध करीन आणि माझ्याच सांगण्यावरून अग्नीत गुप्तपणे राहिलेल्या सीतेला घेऊन अयोध्येला जाईन. ब्रह्मदेवाच्या प्रार्थनेवरून मी मनुष्यरूप धारण केले आहे. ह्या मनुष्यरूपात काही काळ मी पृथ्वीवर राहणार आहे. त्यामुळे माझे माया मनुष्यावताराचे चरित्र जे कोणी ऐकतील त्यांना भक्तिमार्गाने चालत असता आयासा वाचून मुक्ती प्राप्त होईल. असा निश्चय मनाशी ठरवून राम लक्ष्मणाला पाहून त्याला बोलला की माझ्या प्रिय सीतेला सोडून तू काय म्हणून आलास. ती जनकतनया बहुधा राक्षसांनी नेली असेल किंवा भक्षिली असेल. त्यावर लक्ष्मणाने हात जोडले आणि रडत रडत सीतेच्या तोंडचे अपशब्द त्याने रामाला निवेदन केले. तो म्हणाला, हा लक्ष्मणा, असे राक्षसाच्या तोंडचे शब्द तिने सीतेने ऐकले. ती वाणी तुझ्यासारखी होती. ती कानी पडताच त्वरेने जा म्हणून ती मला रडत बोलली. मी तिला म्हणालो, हे सुहास्य वदने माते, हे शब्द राक्षसाचे आहेत, रामाचे नव्हे. तू स्वस्थ राहा. अशा प्रकारे मी त्या साध्वीचे सांत्वन केले. तरी ती मला उलट जे दुःशब्द बोलली ते तुझ्यापुढे उच्चारण्यासारखे नाहीत. कान झाकून घेऊन मी तुला पाहण्यास तेथून निघून आलो. राम लक्ष्मणाला म्हणाला, तथापि तू केलेस ते अनुचितच होय. स्त्री भाषण खरे मानून तू त्या शुभाननेला टाकून आलास. राक्षसांनी तिला नेली असेल किंवा भक्षण केली असेल यात संशय नाही. अशा प्रकारे चिंतातूर होऊन राम आपल्या आश्रमाला त्वरित आला. परंतु तेथे सीता न दिसल्यामुळे अत्यंत दुःखित होऊन त्याने विलाप केला. हा प्रिये, तू कोठे गेली आहेस. नित्यासारखी आज तू आश्रमात का दिसत नाहीस. अथवा मला मोह पाडण्यासाठी कोठे लपून बसली नाहीस ना. असे म्हणून वनभर त्याने शोध केला तरी त्याला जानकी कोठेही दिसली नाही. तेव्हा वनदेवतांनो, माझी सीता कुठे आहे ते सांगा. पशु पक्षी वृक्ष माझी सीता प्रिया कोठे आहे ते दाखवोत. अशा रीतीने त्या सर्वज्ञाने सर्वत्र शोध केला तरी त्या रघुनंदनाला सीता मुळीच कोठे दिसेना. राम स्वतः आनंदरूप असूनही त्याने सीतेकरिता शोक केला. तो अचल गमनागमन रहित असूनही धावू लागला. तो राम ममत्व रहित, अहंकार रहित, नित्य आनंद स्वरूप असूनही अति दुःखित होऊन माझी जाया माझी सीता असा शोक करू लागला. अशा रीतीने मायेस अनुसरून वागणारा रघुत्तम राम कोणत्याही ठिकाणी आसक्ती ठेवणारा नसताही अज्ञानी लोकांस तो आसक्त असल्यासारखा वाटतो. तत्ववेत्यांना तो तसा वाटत नाही. याप्रमाणे ते सारे वन लक्ष्मणासह रामाने धुंडिले. परंतु एक मोडलेला रथ, एक छत्री, एक धनुष्य आणि जमिनीवर पडलेले ज्यू इतक्याच वस्तू त्याच्या दृष्टीस पडल्या. तेव्हा तो लक्ष्मणाला म्हणाला, लक्ष्मणा, पहा, सीतेला कोणी राक्षस नेत असता त्याला जिंकून दुसऱ्या कोणीतरी तिला नेले असावे. नंतर काही जमीनमार्ग चालून गेल्यावर रक्तबंबाळ झालेले पर्वतासारखे एक प्रचंड शरीर त्यांच्या दृष्टीस पडले. ते पाहून राम बोलला, ह्यानेच त्या रूपसंपन्न जानकीला खाऊन टाकले आहे. तृप्त होऊन हा येथे एकांतात लोळत पडला आहे. पहा, आता मी या राक्षसाचा वध करीतो. रघुनंदना लक्ष्मणा, माझे धनुष्य आणि बाण लवकर आण. हे रामाचे भाषण ऐकून जटायू भ्यायल्यासारखा होऊन म्हणाला, मला मारू नको. तुझे कल्याण असो. मी माझ्याच कर्माने मरत आहे. मी जटायू असून
तुझ्या भार्येचे हरण करणाऱ्या रावणावर धावून गेलो होतो. हे शत्रुनाशना, तेथे माझे त्याच्याशी युद्ध झाले. त्याचे घोडे, रथ, धनुष्य ही मी सर्व चूर्ण केली, परंतु शेवटी त्याने माझा घात केला. हे जगन्नाथा, मी जखमी होऊन पडलो आहे. आता मी प्राण सोडणार. माझ्याकडे अवलोकन कर. ते ऐकून त्या कंठी प्राण आलेल्या दीन जटायूकडे रामाने पाहिले. रामाचे डोळे दुःखाश्रूंनी भरून आले. त्याने आपल्या हातांनी जटायूला कुरवाळले. तो म्हणाला, जटायू, माझी सुवदना भार्या कोणी हरण करून नेली ते सांग. तू माझ्या कार्याप्रित्यर्थ मारला गेला आहेस. त्या अर्थी तू माझा प्रिय बंधू आहेस. जटायूच्या तोंडातून रक्त वाहत होते. तो क्षीण स्वराने बोलला, रामा, रावण नावाचा एक उग्र पराक्रमाचा राक्षस आहे. तो जनकराजाची कन्या जी सीता, तिला घेऊन दक्षिणेच्या दिशेने गेला. ह्यापुढे मला बोलण्याला शक्ती नाही. मी आता तुझ्यापुढे प्राणत्याग करतो. अनघा रामा, तुझे दर्शन मला मरताना झाले. ही मोठ्या भाग्याची गोष्ट होय. तू प्रत्यक्ष परमात्मा विष्णू असून मायेने मनुष्यरूप धारण केले आहेस. रघुश्रेष्ठा, अंतकाळी तरी तुझे दर्शन होऊन मी मुक्त झालो आहे. रामा, पुन्हा एकदा आपले हात माझ्या शरीरावरून फिरव. तेणेकरून मी तुझ्या पदाला जाईन. बरे आहे असे म्हणून रामाने संतोषपूर्वक त्याच्या अंगाला हस्तस्पर्श केला. नंतर जटायू प्राण सोडून भूमीवर पडला. त्या जटायूबद्दल रामाने साक्षात बंधूप्रमाणे शोक केला. त्याचे डोळे दुःखाश्रूंनी भरून आले. त्याने लक्ष्मणाकडून काष्टे आणवून त्याचे दहन केले. नंतर लक्ष्मणासह दुःखी अंतःकरणाने त्याने स्नान केले. नंतर राम म्हणाला, हे जटायू, तू माझ्या पदाला जा. सर्व लोकांच्या देखत तुला माझी सरूपता मुक्ती मिळो. नंतर त्या पुण्यवान जटायूला दिव्य स्वरूप प्राप्त होऊन तो सूर्यासारख्या तेजस्वी विमानात आरूढ झाला. शंख, चक्र, गदा, पद्म, किरीटादी सुंदर भूषणांनी व आपल्या अंगकांतीने त्याने सर्वत्र शोभा आणली होती. त्याने पितांबर धारण केला असून त्याची शरीरकांती निर्मल दिसत होती. तशाच स्वरूपांचे विष्णूचे 4 पार्षद त्याची चारी बाजूंनी पूजा करीत होते आणि योगीजनांचे समूह त्याची स्तुती करीत होते. इतक्यात त्या रघुनंदन रामाला उद्देशून हात जोडून स्तुती करण्यास त्या जटायूने प्रारंभ केला. जटायू म्हणाला, ज्याचे गुण असंख्य आहेत, जो प्रमेयातीत आहे, जो सर्वांचे आदिकारण आहे, सकल जगाचे पालन, संहार इत्यादिकांचा जो हेतू आहे, ज्याचे रूप शांतीने शोभणारे असे आहे, अशा त्या परमात्मरूपी रामचंद्राला मी सतत प्रणाम करतो. जो अत्यंत सुखमय आहे, ज्यावर लक्ष्मी आपले प्रेम कटाक्ष टाकीत असते, ज्याने इंद्र, ब्रह्मदेव इत्यादिकांची दुःखे दूर केली आहेत, जो भक्तांना वर देण्यात सदैव तत्पर असतो, ज्याच्या हातात सर्वदा उत्तम धनुष्यबाण असतात, अशा त्या नरश्रेष्ठाला रामचंद्राला मी अहर्निश नमन करतो. ज्याचे रूप त्रिभुवनात अत्यंत सुंदर असे आहे, जो सर्वांनी स्तुती करण्यास योग्य आहे, जो शेकडो सूर्यांप्रमाणे तेजस्वी आहे, जो भक्तांचे काम पूर्ण करीत असतो, जो निरंतर सर्वांचा आश्रयदाता आहे, अंतःकरणात प्रेम असेल तेथेच जो वस्ती करतो, अशा त्या रघुनंदनाला मी शरण जातो. ज्यांचे नाव संसाररूपी अरण्याला जाळून टाकणारा वणवा आहे, जो शंकर वगैरे देवतांचे दैवत आहे, जो दयाळू आहे, हजारो कोटी मोठमोठ्या दैत्यांचा ज्याने नाश केला आहे, ज्याची अंगकांती सूर्यकन्या जी यमुना तिच्यासारखी कृष्णवर्ण आहे, अशा त्या हरीला, श्री रघुवीराला मी वंदन करतो. संसारात नित्य आसक्त असणाऱ्या लोकांपासून जो सर्वदा दूर असतो, संसारापासून परांगमुख झालेल्यांनाच ज्याची भेट होते, ज्याचे चरण भवसागर तरून जाण्याची उत्तम नौका होत, अशा त्या रघुनंदनाला मी शरण येतो. जो शंकर आणि पार्वती ह्यांच्या अंतःकरणात वास करतो, जो गोवर्धन नामक मोठ्या पर्वतास कृष्णावतारी धारण करतो, ज्याची चरित्रे अत्यंत मनोहर आहेत, मोठमोठे देव आणि दैत्य ज्याची चरणसेवा करीत असतात, जो देवांना वर देत असतो, अशा त्या रघुनायकाला मी शरण जातो.
परधन आणि परस्त्री ज्यांनी वर्ज केली आहेत, दुसऱ्यांच्या गुणांनी आणि ऐश्वर्याने ज्यांचे अंतःकरण तुष्ट होते, ज्यांचे मन सर्वदा परहित करण्याच्या कामी तत्पर असते, अशांना जो सुसेव्य त्या कमलनयन रघुश्रेष्ठाला रामाला मी शरण जातो. हास्याच्या योगाने ज्याचे मुखकमल सुंदर व विकसित झाले आहे, ज्याची प्राप्ती अत्यंत सुलभ मार्गाने भक्तिभावाने होत असते, ज्याची स्वरूपकांती इंद्रनीलमण्याप्रमाणे नील आहे, शुभ कमलाप्रमाणे सुंदर नेत्रांनी ज्याला शोभा आली आहे, अशा शंकरांच्या गुरुचाही ब्रह्मदेवाचाही गुरु जो विष्णू रामचंद्र, त्याला मी शरण जातो. उदकाने भरलेल्या अनेक भांड्यात अनेक रूपांनी सूर्य जसा भासतो, त्याप्रमाणे 3 गुणांनी युक्त होत जाता तू विष्णू, ब्रह्मदेव आणि शंकर अशा रूपभेदांनी ह्या जगात शोभत असतोस. देवेंद्राच्या स्तुतीसही तू पात्र होतोस. त्या तुझे रामचंद्राचे मी स्तवन करतो. शेकडो मदनांप्रमाणे ज्याची अंगकांती सुंदर आहे, शतपथ ब्राह्मणात सांगितल्याप्रमाणे प्रेमभावानेच ज्याची प्राप्ती होणे दुर्घट नाही, मोठमोठ्या योगीजनांच्या हृदयात जो सर्वदा प्रकाशत असतो, अशा त्या लोकांच्या पीडाहरण करणाऱ्या प्रभू रामचंद्राला मी शरण जातो. अशा प्रकारे तो जटायू स्तुती करीत असता रघुश्रेष्ठ श्रीराम प्रसन्न झाला आणि त्याला म्हणाला, तुझे कल्याण असो. माझ्या विष्णूच्या उच्च पदाला तू प्राप्त होशील. हे स्तोत्र जो कोणी ऐकेल, लिहील किंवा नियमाने पठण करील, तो माझ्या स्वरूपता मुक्तीला प्राप्त होईल. त्याला मरणकाळी माझी स्मृती होईल. असे हे श्रीरामाचे भाषण हर्षभरीत होऊन त्या पक्षाने जटायूने ऐकले. मग रघुनंदन रामाच्या स्वरूपतेला पोचून ब्रह्मदेवालाही पूज्य असे अत्युत्तम पद तो पावला. अरण्यकांडातील 8वा अध्याय समाप्त. श्रीराम जय राम जय जय राम.